नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मंगळवेढा पंढरपूर रस्ते अपघात, डोंबिवलीतील दोघे, परेलमधील एक तर कल्याणमधील एकाचा जागीच मृत्यू, शिवाय 6 जण जखमी. मनसे नगरसेवक संदेश पाटील घटनास्थळी दाखल. एका नामांकित गारमेंट कंपनीमधील 13 कर्मचारी पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट तीर्थयात्रेसाठी गेले असताना मंगळवेढा आणि पंढरपूरच्या दरम्यान त्यांच्या क्रुझरला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात डोंबिवलीतील सविता गुप्ता आणि योगिनी केकानी तसेच परेलचे आदित्य गुप्ता, कल्याणच्या सोनम अहिरे या 4 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर 7 जण मंगळवेढा मधील संजीवनी हॉस्पिटल आणि 2 जण सोलापूर येथील CNS या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 22चे नगरसेवक संदेश हरिश्चंद्र पाटील यांनी विलंब न लावता तत्काळ घटनास्थळाच्या दिशेने प्रयाण केले. त्यांनी रात्रभर सोलापूर येथे थांबून पीडित कुटुंबियांना आधार दिला. सकाळी 5 वाजल्यापासून संदेश पाटील आणि त्यांचे सहकारी मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटल, CNS हॉस्पिटल, सोलापूर पोलीस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाशी बोलणे करून तेथील सर्व गोष्टी हाताळत आहे. नगरसेवक संदेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या रुग्णालयातील पोस्टमॉर्टमची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून रुग्णवाहिका डोंबिवलीकडे रवाना होण्याच्या तयारीत आहे. मंगळवारी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या सुमारास हे पार्थिव उमेशनगर येथे आणले जाण्याची शक्यता आहे. शिवाय स्थानिक प्रशासन आणि पदाधिकारी सातत्याने सोलापूर जिल्हा रुग्णालयाशी संपर्कात असून जखमींना योग्य उपचार मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण डोंबिवली शहरावर दुःखाचे सावट पसरले. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. त्याचा MRI काढला, पण ते डॉक्टर म्हणाले की आपल्या तिथे ट्रीटमेंट करावी लागेल, योग्य ट्रीटमेंट करावी लागेल, त्याचे त्रास होण्यासाठी. पुढे बसले मध्ये बसले जेव्हा गाडी बघितली तेव्हा असं फटका त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी नंतर बाहेर तिथे ते आतमध्ये होते ना, ते तो काय होता, तो गाडीतच होता. यांना नंतर बाहेर खेचून काढलं. कधी पायवाला गेलं कळलंच ते लागलं खायला काहीच फक्त ओरडत होती जरा गाडी पलटी लागली होती तर ते तिथं त्यांचं फ्रॅक्चर त्याची मुंबईला कार्डिक ॲम्ब्युलन्स नॉर्मल लागेल का ऑक्सिजन ना कार्डिक लागेल ना बसायला पण होत नाही. आपण सपोर्ट वगैरे सगळं बघून सांगतो. दुसरे दोन्ही साईड पण फ्रॅक्चर आहेत आणि थोडंसं हे पण दोन्ही साईडला मेन त्यांचं बरगड्याला जास्त इंजुरी आहे. फुफ्फुसातलं पाणी झालं त्याचं पण ट्रीटमेंट करायला लागेल ना. हो आपण सपोर्ट दिला तरी पण त्यांचं स्टेप बाय स्टेप जावं लागेल. यांना मस्त आहे कार्डिक ॲम्ब्युलन्स मस्त आहे त्यांना जाताना. असे नॉर्मल ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सच लागतो त्यांना. फोटो सपोर्टवालीच लागणार. कुठे बसते ना
तुला समजलं कसं काय आलं ते काही काल? तो झोपला असेल, गाडीने ठोकलं त्यांना, बरोबर ना? तुला अजून कुठे लागलं पायाला वगैरे? म्हणजे रक्त वगैरे कुठून आलं? कुठे लागलं डोक्याला? दुखत नाही ना डोकं? अजून कुठे? फक्त हात फ्रॅक्चर झाला म्हणजे रक्त दुसऱ्या कपडे सांगायला पाहिजे. हम्म? चुकी